ये ना फोटो हाँ मिनिट में तो गाड़ी छोड़ के गया है इधर इस तरफ गया है नाली ऑटो में खड़ा हुई एक नारळ समुद्रात टाका सत्यम हाँ यस हो घ्या ना ते अरे नाही घ्या तुम्हाला आता काय माहिती विचारायची आहे पत्रकार तुम्हाला मागे सर सगळे चला हे उडून जाणार हे लांब लांब बॅटरी डिस्चार्ज तिथेच घ्या ना आता रोड बोट हवी आहे तर बोट पण आणलेली आहे हा बोट आहे कसली बोट आणली लहानशी आपली VIP सर्वे करण्याची आणले का गेले ठीक आहे हे पहिलं बघू ना नारळ इथेच देखा तुमने अब तुमको टाइम लगेगा फिर को बोल सके पे आज जल्दी बोल जर मासा आले तर आम्हाला आज पुस्तक फायदा होईल म्हणजे पोटाची पोट भरणे आम्हाला चांगलं होईल आणि आम्हाला 2 रोटींचं आमच्या पोटात जाईल आमच्या नातवांच्या घरातलं सगळं गावातल्या लोकांना चांगलं होईल घाट साफ झाली पाहिजे घाट साफ झाली तर आमच्या घरी आमची चांगली मासली येईल आम्हाला चांगलं आम्हाला इकडे काम करता येईल पाणी पण चांगलं राहील एवढं आम्हाला बोलायचं आहे हा जो गरीबपणा आहे तासभर गरजेचं आहे आणि ह्याच्यातनं मासे खाणं ह्याच्यातनं सर्व करणार म्हणजे काय होणार आहे तुम्हाला रोगराईच होणार आहे आज वर्सोवा किनारपट्टीवर गाळ काढण्यासाठी जे निरीक्षण करण्याचं होतं ड्रोन निरीक्षणासाठी स्वतः आलेलं आहात म्हणजे हे कसं काम चालणार आणि याचा किती कोळीबांधवांना फायदा वगैरे प्रामुख्याने मी ज्यावेळेला गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री 1:30-2 वाजता या खाडीमध्ये होतो त्यावेळेला पाहिलं तर अत्यंत गढूळ पाणी होतं खाडीचं आणि ती खाडी आत्तापर्यंत त्यांना विचारणा केल्यानंतर आत्तापर्यंत 30 वर्षामध्ये खाडीमध्ये जे डिसेल्टिंग व्हायला पाहिजे म्हणजे आपलं गणपतीचं विसर्जन मोठ्या प्रमाणात उपनगरातल्या मोठे मोठे गणपती सर्व आपण इथे जाणतो कारण तलाव बंद केले सर्व काही बंद केले त्यामुळे आता जोर इथे येतो तर या 30 वर्षामध्ये आम्ही ही खाडी कधी डिसेल्ट केलीच नाही सर्वे झाला असेल पहिला पण डिसेल्ट झाली नाही आणि त्यामुळे दुसरं बघितलं की हे संपूर्ण संडासचं पाणी जे आहे म्हणजे जोगेश्वरी अंधेरी गोरेगावच्या त्या एकापासून जेवढ्या बिल्डिंग्स आहेत त्यांची ड्रेनेज लाईन गटर लाईन ही इथपर्यंत आलेली आहे जर आपण म्हणतोय मुंबई शहरामध्ये STP हे माझ्या वेळेलाच मी चालू केले सिवर ट्रीटमेंट प्लांट 8 ठिकाणी आपण मग गजदर बांध असो ब्रिटानिया असो हाजी अल्ली असो हे आपण चालू केले होते पण इथं देखील ते करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर हे संडासचं पाणी अशा पद्धतीने गटाराचं आलं म्हणजे जोगेश्वरीच्या एका टोकापासून अंधेरीच्या दुसऱ्या एका टोकापासून तिकडून ते येणारं ड्रेनचं पाणी शौचालयाचं पाणी सिवरचं पाणी जर आम्ही असंच इथे सोडणार असो आम्ही सांगतोय की 2 किलोमीटर आम्ही समुद्रात सोडतो पण नाही आहे सत्यस्थिती आहे की तेच सोडतात
आणि त्यामुळे ही संपूर्ण खाडी अत्यंत खराब झालेली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मच्छीमारीवरती होतोय. हा मच्छीमारीवरती होणारा परिणाम हा दूर करणं गरजेचं आहे. दुसरं, माझ्या वेळेला आम्ही बेस्टच्या माध्यमातून इथून मडला जाण्यासाठी आपण बोट चालू केली होती, पण त्याच्यानंतर इथून एवढे मोठमोठे ब्रिज करतोय आपण, परंतु इथून वर्सावा टू मड हा ब्रिज कधी आपण घेतलाच नाही. तर तो ब्रिज देखील घ्यायला पाहिजे की जेणेकरून लोकांना येणं जाणं सोपं होऊन जाईल. आणि जे होण्यासारखं आहे ते आपण करत नाही आहे. त्यामुळे तिथली लोकं आता त्यांच्या ज्या संस्था आहेत मच्छीमारांच्या जेवढ्या होत्या हे सर्वजण आले होते आणि शासनाने काल प्रदीप म्हणून आहेत त्यांचे कमिशनर म्हणून हे केलेत. आणि चांगला एक अधिकारी आहे की ज्या वेळेला मी पालकमंत्री रत्नागिरीला होतो त्यावेळेला ते कलेक्टर होते. तर त्यांच्या सहयोगाने आपण आता या ठिकाणी पुढची कामं करू. पण आजचा जो ड्रोन सर्वे आहे एम लॅबच्या माध्यमातून आपण करतोय, तर याच्यामध्ये 4 किलोमीटरचा हा परिसर दिलेला आहे. म्हणजे इथून जुहूपर्यंत जातो आणि या बाजूने 1 किलोमीटर असा हा 4 किलोमीटरचा ड्रोन सर्वे आपण होणार आहे. त्यानंतर इथून बोटीच्या साह्याने समुद्राच्या आतमध्ये कुठपर्यंत गाळ आहे, किती गाळ आहे, हा सर्वांचं सर्वे हा 1 महिन्यात पूर्ण करायचा आहे. आणि याच्यासाठी फिशरीच्या माध्यमातून 10 लाख रुपये त्यांना देण्यात आले आणि त्याची सुरुवात ही आपण करतोय. हे इथं झालं तरी केंद्राच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आणखीन काही चांगलं करता येईल. समजा या लोकांना जेटी पाहिजे, आणखीन काही सुविधा पाहिजे. वॉर्ड ऑफिसर देखील आलेले आहेत. ते इथे स्वच्छतेसाठी काही नाही आहे. गल्ले अत्यंत खराब झालेले आहेत. कायदा कानून आहे की नाही मला कळत नाही. त्यांना आता विचारल्यानं म्हणतात त्यांना तसं नका करू. तसं नाही, आपल्याला रोड देखील चांगले केले पाहिजे, स्वच्छता देखील चांगली केली पाहिजे, त्यांचे गटारं देखील चांगली केले. ते एकत्र कनेक्टिव्हिटी करून नंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करता आपण सीवरचं बसवणार ट्रीटमेंट, तर ती देखील व्यवस्था केली पाहिजे. ते नाही म्हणतात म्हणून नाही, त्यांना पटवून देणं चांगलं काय आहे ते देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या पद्धतीने आजपासून 1 वर्षामध्ये ही जेवढी मी कामं घेतलीत ती तेवढी संपूर्ण कामं पूर्ण करणं आणि केंद्राच्या माध्यमातून, कारण हा विषय समुद्राचा हा केंद्राचा आहे, तर जास्तीत जास्त मेरीटाईम बोर्ड आणि केंद्र यांच्या कोऑर्डिनेशनने जास्ती. आणि मी हा विधान लोकसभेत मांडला आहे प्रश्न बजेटच्या वेळेला मार्चच्या एंडला जेव्हा चालू होईल त्यावेळेला यांचे जे बाकीचे प्रश्न सांगितलेत की त्याने एक मुद्दा केला की शेतकऱ्यांना ज्यावेळेला जास्त पाऊस होतो किंवा आणखी काय होतं निसर्गाचं हे होतं कोप होतो त्यावेळेला त्यांना जर विमा मिळतो किंवा काही सरकारच्या माध्यमातून मदत होते. हे जेव्हा समुद्रात जातात अशाच वेळेला त्यांची बोट हे जाते किंवा जीवित आणि वित्तहानी होते, तर आम्हाला काय? तर हा प्रश्न देखील केंद्राच्या माध्यमातला आहे. तर तो प्रश्न देखील आपण सोडवू तिथे. तर हे प्रश्न मार्गी लागणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक चॅलेंजिंग वर्क आहे आणि ते मी स्वीकारले. अपघात झाला होता, मालवाहतूक जहाजाने तो अपघात घडून आणला होता. मात्र कोळी बांधवांनी असा आरोप केला की समुद्रात असं मालवाहतूक जहाजाकडून अनेकदा अपघात होतं, मात्र प्रशासन त्याची कुठे दखल घेत नाही. तुम्हाला एक माहिती असेल की ज्या वेळेला आपण विमानं उडवतो, आकाशातनं ज्या वेळेला प्रवास करतो त्यावेळेला प्रत्येक चॉपर किती साईजचा हे त्याच्यावरती आपण त्याला हाईट मोजून दिलेली आहे की 5,000 फुटावरनं जाईल उडेल, 10,000 फुटावरनं येईल. मोठं विमान आणखीन त्याच्यावरती 30,000 फुटावरनं मीटरवरनं किंवा फुटावरनं उडेल. त्या पद्धतीने यांचं वे पण त्यांना आखून दिलं पाहिजे की त्यांच्या प्रवासी मालवाहतूक ज्या जेटीच्या इथून ते पलीकडे जाणार असेल, मांडवीला तिकडे जाणार असतील आपल्या विटीच्या इथून, तर त्या ठिकाणून तिथे जायचा कोणता त्यांचा रूट कसा पाहिजे हे त्यांनी आखलं पाहिजे. त्याच पद्धतीने मोठ्या बोटी ज्यावेळेला त्या समुद्रामध्ये एंट्री करत असतील तर नेव्हिगेशनच्या माध्यमातून त्यांना कळलं पाहिजे की ही बोट आतमध्ये येते आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी ते कायदे बनवले किंवा तिचे नियमावली बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकमेकावर आरोप करण्यापेक्षा नियम बनवून त्या नियमाप्रमाणे वागलं तर असे अपघात होणार नाही. सर, वर्सोवा गावातला बराच प्रश्न पाणी घरांचं जसं आपण या ठिकाणी आपल्या समोर मांडले आणि तुम्ही 1 वर्षात ते पूर्ण करून द्यायचं आश्वासन कशा पद्धतीने खरी गोष्ट आहे. वर्सोवा गावामध्ये जी काही लाईन टाकली असेल ती मला वाटतं अगोदर खूप टाकलेली असेल. वस्ती ही वाढलेली आहे, इमले वाढलेली आहेत, जागा वाढलेल्या आहेत, सर्व वाढलेली आहेत, कुटुंब वाढलेली आहेत. त्या पद्धतीने 6 इंचाच्या लाईनमधून त्यांना पाणी देत असतील त्या आता 3 पटीने गाव वाढलेलं आहे. तर त्या पद्धतीने पाण्याच्या लाईन टाकायचा तो देखील सर्वे तात्काळ करा वाटरच्या डिपार्टमेंटला मी सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीने 6ची असेल ते 12ची आपण मोठी जलवाहिनी टाकली आणि 2 टप काढले 6-6चे तर त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, पाण्याचा प्रॉब्लेम. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की ब्रिज इकडे बांधण्यात येईल आणि यावरती स्थानिक जे कोळी बांधव आहेत जी मासेमारी करतात त्यांचं यावर काय? आपण आजूबाजूला जाऊ ना, त्यांचा जो प्रश्न आहे त्यांना बसवून घेऊ. लोकांना लाखो लोकांची सोय बघायची आणि त्यांच्या पोटाचा पण प्रश्न आहे, हे बसूनच सामोपचाराने होऊ शकतं. ओके सर, राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करते अशी चर्चा नाही, अशी चर्चाच आहे ना, त्यामुळे ती चर्चाच राहू दे, बाकीचं काय नंतर बघू. ओके.